नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 8 घेऊन आलेलो आहोत आणि याआधीसुद्धा आपण जी के वाली मॅडम या चॅनलवर बऱ्याचशा प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा बघून घ्याल, कारण या प्रश्नपत्रिकेमधून तुमचा बराचसा सराव होऊ शकतो आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्झाममध्ये बरेचसे प्रश्न हे रिपीटच झालेले असतात, त्यामुळे तुमचा बराचसा सराव होऊ शकतो आणि त्या प्रिवियस क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला जी के वाली मॅडम या चॅनलवर भेटून जातील। तर तुम्ही एकदा अवश्य त्या प्रश्नपत्रिका आणि प्रिवियस क्वेश्चन पेपर बघून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच डॅश डॅश असे संबोधले जाते। तर आता त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत, ए पोटफुटी, पोटाचा नगारा, पोटफुगी यापैकी नाही। आणि उत्तर काय आहे या प्रश्नाचं, तर ऑप्शन बी पोटाचा नगारा। सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच पोटाचा नगारा असे संबोधले जाते। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर कोणी केले होते, तर ऑप्शनमध्ये आहे स्वामी रामानंद तीर्थ, राम मनोहर लोहिया, स्वामी श्रद्धानंद, स्वामी विवेकानंद। तर कोणी केले होते नेतृत्व, तर स्वामी रामानंद तीर्थ। हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले होते। आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे घेतलेला आहे, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रायगड। आता इथे ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेला आहे सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड। आणि कुठे आहे पहिले पक्षी अभयारण्य, तर रायगड इथे आहे। आणि हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि ते कुठे स्थित आहे, तर ते रायगड जिल्ह्यात स्थित आहे आणि याची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली। हे मुंबईजवळील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य आहे। आता पुढे त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात? तर ऑप्शन आहेत, ए संघराज्य, बी घटनात्मक, सी दुहेरी, डी एकेरी। आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे, तर ऑप्शन ए संघराज्य। दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस संघराज्य असे म्हटले जाते। आता पाचवा प्रश्न घेऊया, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? आता खाली ऑप्शन आहे नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती। आणि कुठे आढळते, तर कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात आढळते। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, नोकिया ही कंपनी कोणत्या ठिकाणी आहे? आणि इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे बघा, स्वित्झर्लंड, फिनलँड, इंग्लंड, आयर्लंड। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फिनलँड। तर नोकिया ही कंपनी कुठे आहे, तर नोकिया ही कंपनी फिनलँड येथे आहे। नोकियाची स्थापना 1865 साली टाम्पोरे या शहरात झाली आणि सुरुवातीला ती एक कागद कंपनी होती, त्यानंतर ती एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी झाली आणि मोबाईल्सची कंपनीसुद्धा झाली, त्यामुळे नोकिया ही कंपनी फिनलँड या देशाची आहे। आता पुढे त्यांनी विचारलेला आहे 7वा प्रश्न, WHO हूची संघटना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन बघा खाली, संपत्ती, आरोग्य, शिक्षण, रोजगार। तर कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल,
की WHO संघटना आरोग्याशी संबंधित आहे? म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आरोग्य. आता 8वा प्रश्न आहे इथे, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन आहे कर्करोग, क्षयरोग, इन्फ्लुएन्झा यापैकी कोणताही नाही. तर उत्तर आहे ऑप्शन ए, कर्करोग. कर्करोग हा संसर्गजन्य नाही, कारण कर्करोग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. कर्करोगाच्या पेशी या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. कर्करोगाच्या पेशी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊन वाढत नाही. शरीराची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती अशा पेशींना नष्ट करते. त्यामुळे कर्करोग हा रोग जो आहे ना, हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग नाही. शरीराची इम्युन सिस्टीम अशा पेशींना ओळखून नष्ट करते. त्यामुळे ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. त्यामुळे कर्करोग हा रोग संसर्गजन्य नाही. आता 9वा प्रश्न घेऊया. भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे? तर इथे त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि ए किंवा बी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी आहे, ए किंवा बी. म्हणजेच भारताचा पंतप्रधान राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक असते. ए किंवा बी दिलेला आहे, म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन डी, ए किंवा बी. आता 10वा प्रश्न बघूया. इथे त्यांनी काय विचारलं आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर भारताचे मिसाईल मॅन कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, सतीश धवन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. आता 11वा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? गुप्त प्रशासन, चोला प्रशासन, विजयनगर प्रशासन, मराठा प्रशासन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मराठा प्रशासन. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे मराठा प्रशासनाचे होते. आता 12वा प्रश्न घेऊया. 8वे प्रधान मंत्रिमंडळ हे मराठ्यांच्या काळात होते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठा प्रशासन. आता इथे 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिला आहे 1839, 1849, 1819, 1829. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1829. 1829 साली सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली. आता 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? ऑप्शन आहे इथे नेपाळ, चीन, अफगाणिस्तान, भूतान. तर कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे. आता 14वा प्रश्न आहे इथे, तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? तर ऑप्शन आहे इथे बाजरी, कडधान्य, तेलबिया, गहू. तर कोणत्या पिकावर होतो? तर तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बाजरी या पिकावर होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन ए, बाजरी. आता पुढचा प्रश्न आहे इथे, प्रश्न क्रमांक 15वा, होन्शू बेटे खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे कॅप्सियम सी, जपानचा समुद्र, हिंदी महासागर, चीनचा समुद्र.
आणि उत्तर आहे या प्रश्नाचं जपानचा समुद्र. तर होन्शू बेटे हे कोठे स्थित आहे? तर होन्शू बेटे हे जपानच्या समुद्रात स्थित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जपानचा समुद्र. आता 16वा प्रश्न इथे त्यांनी विचारलेला आहे. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? तर कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? तर ऑप्शन आहे, ॲन्सर आहे ऑप्शन ए, निकेलची भुकटी. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी निकेलची भुकटी हा उत्प्रेरक उपयुक्त ठरतो. आता यानंतरचा 17वा प्रश्न घेऊया. चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे पॅरिस, शांघाय, बीजिंग, कॅनबेरा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच असेल, कारण अगदी इझी प्रश्न आहे आणि याच प्रकारचे इझी प्रश्न प्यून या एक्झाममध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी, बीजिंग. चीन या देशाची राजधानी बीजिंग आहे. आता प्रश्न क्रमांक 18 आहे. RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिला आहे ए, वित्तमंत्री, प्रधानमंत्री, डेप्युटी गव्हर्नर. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, गव्हर्नर. तर RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी गव्हर्नर असतो. आता प्रश्न क्रमांक 19 आहे. डॅश डॅश या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. ऑप्शन बघा, नेपियर, व्हेसॅलियस, पॅरासेल्सस, गिल्बर्ट. आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी, पॅरासेल्सस हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. आता 20वा प्रश्न आहे इथे. मंगळूर हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला स्थित आहे? कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला स्थित आहे मंगळूर हे बंदर? तर मंगळूर हे बंदर कर्नाटक या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे. म्हणजे आपले या प्रश्नाचे उत्तर काय होईल? तर ऑप्शन बी, कर्नाटक हे या प्रश्नाचे उत्तर होईल. आता प्रश्न क्रमांक 21 बघा. सेल्युलर जेल खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर सेल्युलर जेल कोठे आहे? पोर्ट ब्लेअर, लखनौ, पुणे, कोलकाता. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, पोर्ट ब्लेअर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. आता प्रश्न क्रमांक 22 बघूया. खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर कोणत्या संतांची भारुडे प्रसिद्ध आहेत? तर एकनाथ महाराजांची. खालीलपैकी एकनाथ या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत. आता प्रश्न आहे 23वा. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर तांब्याचं उत्पादन विचारलेलं आहे इथे, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी.
तर कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा. तर कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर जिल्हा. हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा प्रसिद्ध आहे. आता 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे? तर ऑप्शन आहे युरेनियम, रेडॉन, थोरियम, रेडियम. तर कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे? तर रेडॉन या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी रेडॉन हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता 25वा प्रश्न आहे, आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शनमध्ये आहे फॅरडे, फ्रँकलिन, ओहम, थॉम्सन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रँकलिन. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी फ्रँकलिन यांनी लावला. मायक्रोस्कोपच्या साहाय्याने त्यांनी या सूक्ष्म कणाचं अस्तित्व सिद्ध केलं. जेव्हा अणूचे इलेक्ट्रॉन शोधले गेले तेव्हा थॉम्सन यांनीच इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नजरेत भरणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन बघा खाली काय आहेत? मत्सर वाटणे, उठून दिसणे, डोळ्यात खुपणे, डोळ्यात काजळ भरणे. तर नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उठून दिसणे. नजरेत भरणे म्हणजेच उठून दिसणे. आता 27वा प्रश्न आहे, विसंगत पर्याय निवडा. ऑप्शन आहे आनंदाला पारावार न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आकाशाला गवसणी घालणे, आनंद गगनात मावेनासा होणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी आकाशाला गवसणी घालणे. कारण आकाशाला गवसणी घालणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. उरलेल्या सर्व वाक्यांमध्ये आनंद, पारावार न उरणे, गगनात मावणे ही सर्व वाक्ये मानवी भावना आणि स्थिती दर्शवतात. पण प्रत्यक्षात आकाशाला गवसणी घालणे हे अशक्य आणि अतिशयोक्ती दर्शवितात. कारण आकाश हे प्रत्यक्षात स्पर्शात येणाऱ्या गोष्टींपैकी नाही, तर ती एक अमूर्त संकल्पना आहे. बाकी हे तिन्ही पर्याय मानवी अनुभवाशी निगडीत आहे आणि आकाशाला गवसणी घालणे अशक्य आहे. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणे हे विसंगत वाक्य आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शनमध्ये आहे ग्रंथ, ग्रंथ, पोथी, पोथ्या, भाजी, भाज्या, माहिती, माहित्या. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे माहिती, माहित्या. कारण ग्रंथ, ग्रंथ, भाजी, भाज्या, पोथी, पोथ्या या तीनही जोड्या चुकीच्या नाहीत आणि माहिती, माहित्या असं आपण म्हणत नाही. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. आता 29वा प्रश्न आहे, वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे? आणि ऑप्शन दिले आहे इथे डी, एच, पी, एल. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी आहे एच. हा मॅथ्सचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही याचं ॲन्सर काढू शकता. वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे असं ते विचारतात आणि इथे तुम्हाला ॲन्सर काढायचं आहे. इथे एच कोणत्या नंबरला आहे? तर एच अनुक्रमांकात 8व्या नंबरला आहे आणि तुम्हाला हे ॲन्सर काढता येईल. 8व्या नंबर म्हणजे 2 × 8 करायचं आहे. तर इथे 2 × 8 = 16 आणि 2चा 8 हे वर्गमूळ आहे आणि एच हा 8व्या नंबरला येतो आणि तो 2चा स्क्वेअरसुद्धा आहे. त्यामुळे एच हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता 30वा प्रश्न आहे, वर्णमालेवरून जर PEN पेन = 35
बॉल पेन इक्वल टू 62. तर पेपर इक्वल टू किती? तर तुम्हाला इथे पाहायचं आहे पी हा कोणत्या नंबरला येतो, ए हा कोणत्या नंबरला येतो, पी हा कोणत्या नंबरला आहे, ई हा कोणत्या नंबरला आणि आर हा कोणत्या नंबरला आहे. तर बघा यांनी इथे सांगितलेलं आहे PEN पेन इक्वल टू 35, बॉल पेन इक्वल टू 62. तर पेपर इक्वल टू किती? तर बघा पी आहे स्थानावर 16व्या प्लस ए आहे पहिल्या स्थानावर प्लस आणखी पी आहे तो 16व्या स्थानावर प्लस ई हा 5व्या स्थानावर आहे प्लस आर हा 18व्या स्थानावर आहे. त्यामुळे या सगळ्यांची टोटल केली असता ॲन्सर येईल 56. त्यामुळे आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 56. अगदी सोपा प्रश्न आहे. आता आपण बघूया मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 9. याआधी जो प्रश्नसंच बघितलेला आहे तो 8वा आहे आणि हा 9वा आहे. तर 8 आणि 9 हे दोन्ही प्रश्नसंच आपण इथे पाहत आहोत. तर बघा पहिला प्रश्न आहे. तर आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? ऑप्शनमध्ये आहे मद्रास जुलै 18, 1920, दिल्ली ऑगस्ट 15, 1950, मुंबई जुलै 23, 1927, कलकत्ता जानेवारी 1, 1948. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मुंबई जुलै 23, 1927. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात ही मुंबई जुलै 23, 1927 या साली झाली. म्हणजेच ही सुरुवात मुंबईला झाली आणि 23 जुलै 1927 या दिवशी झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? आणि ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, मुंबई, गडचिरोली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात मुंबई या शहरात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न लोखंडाच्या सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा आहे. आणि ऑप्शनमध्ये आहे कास्ट आयर्न, बी रॉट आयर्न, सी स्टील, डी स्टेनलेस स्टील. आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी रॉट आयर्न. लोखंडाच्या सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हा आहे. आता यानंतरचा प्रश्न घेतलेला आहे त्यांनी प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले? तर कोणते राज्य बनले इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. गुजरात हे राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले. आता 5वा प्रश्न आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले? आणि हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल. एकदम इझी प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये आहे ए भगतसिंग, बी नारायण गुरु, सी सुभाषचंद्र बोस, डी सुखदेव. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. आता पुढचा प्रश्न घेऊया 6वा प्रश्न. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? ऑप्शनमध्ये आहे 1/2, 1/4, 1/12, 1/3. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1/12. आता पुढचा प्रश्न आहे वायडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? तर ऑप्शनमध्ये आहे एड्स, टायफॉईड, मलेरिया, हिपॅटायटिस.
आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टायफॉईड. विडाल तपासणी ही टायफॉईड या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. आता प्रश्न 8 आहे इथे, श्री नाम जोशी डॅश डॅश या संघटनेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शनमध्ये आहे इथे दिलेलं ए बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन, गिरणी कामगार युनियन, हिंद मजदूर सभा, भारतीय मजदूर संघ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन. श्री नाम जोशी हे बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते. आता 9वा प्रश्न आहे, इक्रिस सेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर पहा खाली ऑप्शन, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा. इक्रिस सेंट ही संस्था तेलंगणा या राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे प्रश्न 10वा. आता 10वा प्रश्न आहे इथे, ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली. ऑप्शन आहे ए मंडळ आयोगापुढे, बी महाजन आयोगामुळे, सी सरकारी या आयोगामुळे, डी फजल अली आयोगामुळे. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंडळ आयोगामुळे. ओबीसी चळवळ ही मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली. आता पुढचा प्रश्न आहे 11वा प्रश्न, अरबी समुद्राला महाराष्ट्र किनारपट्टी डॅश डॅश किलोमीटर आहे. ऑप्शनमध्ये आहे ए 1050, बी 720, सी 880, डी 330. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 720. आता 12वा प्रश्न घेऊया, भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सीटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? आणि ऑप्शन आहे इथे इराण, म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्यानमार. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सीटवे बंदर हे म्यानमार या देशात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ऑप्शन आहे ग वा मावळणकर, बी एम अनंत सावनम अय्यंगार, सी करिया मुंडा, डी टी के विश्वनाथन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एम अनंत सायनम अभ्यंगार. आता प्रश्न क्रमांक 14वा आहे, महाराष्ट्र राज्य स्थापनेचे 2020 हे कितवे वर्ष आहे? ऑप्शनमध्ये आहे ए 75वे, बी 50वे, सी 100वे, डी 60वे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 60वे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 15, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन आहे 7 ऑक्टोंबर, 7 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो. आता 16वा प्रश्न घेऊया, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन आहे इथे ए तपांबर, बी तपस्तब्दी, सी दलांबर, डी स्थितांबर. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तपांबर. तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा, दिनमित्रची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शनमध्ये आहे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुकुंदराव पाटील, विठ्ठल शिंदे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर मुकुंदराव पाटील. दिनमित्रची सुरुवात कोणी केली? तर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रची सुरुवात केली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा, भारताने गॅटचा मसुदा डॅश डॅश या दिवशी स्वीकारला. आता खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा.
आणि कोणत्या दिवशी स्वीकारला? तर 15 डिसेंबर 1993. भारताने गॅटचा मसुदा 15 डिसेंबर 1993 या दिवशी स्वीकारला. आता प्रश्न आहे 19वा प्रश्न बघा. जालियनवाला बाग हत्याकांडास 13 एप्रिल 2019 रोजी डॅश डॅश वर्षे पूर्ण झाली. तर किती वर्षे पूर्ण झाली? तर ऑप्शनमध्ये आहे 50, 100, 150 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 100 वर्षे. जालियनवाला बाग हत्याकांडास 13 एप्रिल 2019 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. आता 20वा प्रश्न घेऊया. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? आता इथे ऑप्शन दिलेले आहे बघा. ए हिरडा आवळा बेहिडा, बी आवळा चिंच बेहडा, सी बेहडा आवळा खैर, डी बेहडा आवळा शतांबरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हिरडा आवळा बेहडा. त्रिफळा चूर्ण हिरडा आवळा बेहिडा यापासून बनवतात. आता 21वा प्रश्न आहे. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? ऑप्शन आहे ए एडिसन, बी झर्केरियस, सी रॉबर्ट हुक, डी रॉबर्ट ब्राऊन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झर्केरियस. झर्केरियस यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम लावला. आता 22वा प्रश्न घेऊया. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. ऑप्शन आहे ए अनावृत्तबीजी, बी एकबीजपत्री, सी नेचोद्भिदी, डी द्विबीजपत्री. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्विबीजपत्री. सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. आता 23वा प्रश्न आहे इथे. डाळी, पालेभाज्या, दूध यातून डॅश डॅश जीवनसत्वे मिळते. तर कोणतं जीवनसत्व मिळते? तर ऑप्शनमध्ये आहे अ, क, ड, ब. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अ. डाळी, पालेभाज्या, दूध यातून अ जीवनसत्वे मिळते. आता यानंतरचा प्रश्न आहे 24वा प्रश्न. ब्रेड तयार करताना किण्वन क्रियेसाठी डॅश डॅश ह्या सूक्ष्मजीवाचा उपयोग करतात. तर ऑप्शनमध्ये आहे स्ट्रेप्टोकोकस फिरकेलिस, बी स्टॅपिलोकोकस ऑरियस, सी एस्चॅरेशिया कोलाय, डी सॅक्रोमायसिस सेरेविसीचे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सॅक्रोमायसिस सेरेविसिए. आता पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? ऑप्शनमध्ये आहे ए श्रीमती, बी श्रीयुक्त, सी श्रीमान, डी राज्यमान्य राजश्री. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीमती. हा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथे श्रीमती हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. आता 26वा प्रश्न बघा. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. तर ऑप्शनमध्ये आहे ए फुले, बी मुले, सी पाकड्या, डी पारिजात. आता फुले म्हणजे खूप सारी फुले, मुले म्हणजे खूप सारी मुले, पाकड्या फुलांच्या पाकड्या म्हणजे खूप साऱ्या पाकड्या, डी पारिजात. तर पारिजात हे या प्रश्नाचं उत्तर होईल. एकवचनी शब्द आहे पारिजात. आता 27वा प्रश्न घेऊया. खालील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. बहिणीस डॅश डॅश. तर विभक्ती कोणती आहे याची? तर ऑप्शन बघा. ए प्रथमा, बी द्वितीया, सी षष्टी, डी पंचमी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी द्वितीया. तर इथे बहिणी स जेव्हा इथे लागलेले आहे तर या शब्दाची विभक्ती आहे द्वितीया. आता पुढचा 28वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता इथे बघा, हा एक बॉक्स दिलेला आहे आणि यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. तर आता बघा, पहिल्या लाईनमध्ये आहे 67,
101, 41, दुसऱ्या लाईनमध्ये 31, 143 आणि क्वेश्चन मार्क, आणि तिसऱ्या लाईनमध्ये 121, 83 आणि 53. तर त्यात तुम्हाला ॲन्सर काढून जी संख्या येईल ते त्या प्रश्नाचं उत्तर राहील. हा मॅथ्सचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवून घ्याल. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून देते. ऑप्शन ए आहे 167 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता 29वा प्रश्न आहे. इथे सवितापेक्षा वनिता 732 दिवसांनी मोठी आहे. जर वनिता मार्च 2005 जन्मली व सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता? तर हा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता आहे हे इथे त्यांनी विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बुधवार येईल. हा मॅथ्सचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घ्याल. हा क्वेश्चन या एक्झाममध्ये आलेला होता, तर तो तुम्ही सॉल्व कराल. आता 30वा प्रश्न आहे. 25 मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे, तर दोघांच्या दरम्यान मुले किती? बघा, 25 मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे म्हटलेले आहे. तर दोघांच्या दरम्यान किती मुले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सांगून देते मी तुम्हाला. ऑप्शन बी 7 मुले या दोघांच्या मधात आहेत. तर हा प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही सॉल्व कराल.